सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बायकोला फोन, तिनं केला ब्लॉक, 4 मुलांना विहिरीत ढकलून पित्याने जीवन संपवल्याची घटना समोर आली। माहेरी गेलेली पत्नी सासरी परत येण्यास नकार देत होती। पतीचा मोबाईल नंबरही तिने ब्लॉक केला। या रागातून तिला घ्यायला निघालेल्या पतीने वाटेतच 4 मुलांना विहिरीत ढकलून देत आत्महत्या केली आहे। राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारात ही घटना घडली आहे। हे कुटुंब मूळचे श्रीगोंदा तालुक्यातील असून महिलेचे माहेर येवला तालुक्यात आहे। या संबंधित मिळालेली माहिती अशी की चिखली तालुका श्रीगोंदा येथील अरुण सुनील काळे वर्ष 30 याची पत्नी शिल्पा अरुण काळे वादामुळे येवला तालुक्यातील माहेरी गेली होती। ती परत येत नव्हती, त्यामुळे अरुण काळे आपल्या 4 मुलांसह दुचाकीवरून तिला घ्यायला निघाला होता। राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथे आल्यावर त्याने पत्नीशी पुन्हा संपर्क केला, मात्र तिने नंतर पतीचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्याने संपर्क होत नव्हता। याचा राग आल्याने आणि दारूच्या नशेत असल्याने अरुण काळे याने आपली मुले शिवानी वर्ष 8, प्रेम वर्ष 7, वीर वर्ष 6 व कबीर वर्ष 5 यांना विहिरीत ढकलले। त्यानंतर स्वतः ही विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे। शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली आहे। काळे याची मुले अहिल्यानगर तालुक्यातील एका आश्रमशाळेत शिकत होती। त्यांना केस कापण्याच्या बहाण्याने तो घेऊन आला होता आणि सासूरवाडीला घेऊन निघाला होता। पोलिसांनी 5ही मृतदेह बाहेर काढून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे। आधी पत्नीशी बोलताना त्याने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, त्यामुळे प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचं दिसत असले तरी आम्ही सर्व शक्यता गृहीत धरून तपास करीत असल्याचं पोलिसांनी सांगितले। दरम्यान विहिरीत 2 मृतदेह तरंगताना दिसल्याचं शनिवारी दुपारी केलवडचे पोलीस पाटील सुरेश गमे पाटील यांनी पोलिसांना कळवले। त्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। शिर्डी व राहाता नगर परिषदेचे आपत्ती निवारण पथकाला मदतीसाठी बोलावले। 2 लहान मुलांचे मृतदेह पाण्यावर तरंगत होते। त्या विहिरीत 30 ते 35 फूट पाणी आहे, त्यामुळे पाण्यात उतरून मदत कार्य अशक्य होते। अखेर गळ सोडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि एका पाठोपाठ एक मृतदेह बाहेर काढण्यात आले। दरम्यान पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी सांगितले की मृत अरुण काळे याची पत्नी येवला तालुक्यातील माहेरी गेली होती। तिला परत आणण्यासाठी काळे आपल्या मुलांसह दुचाकीवरून या रस्त्याने येवल्याकडे निघाला होता। मध्येच त्याचा फोनवरून पुन्हा पत्नीशी वाद झाला आणि त्याने हे टोकाचं पाऊल उचलले। जागर जनस्थान करिता हेमंत शेजवळ, शिर्डी।